श्रीमन्महागणाधिपतये नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। नमस्कार नर्मदेहर रसिक प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी द्यायची आहे की बरीच वर्ष ज्या संस्थेची आपण वाट बघतो आहोत, विशेषतः मी आणि माझे काही मित्रमंडळी आणि स्नेही आणि व्हॉट्सअप ग्रुपवरचे बरीचशी सदस्य मंडळी, या सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की आम्ही भारतीय संस्कृतीतल्या पुरातन गोष्टींना परत उजाळा देणार किंवा अशा प्रकारची एक संस्था तयार करायचा मागे होतो गेले काही दिवस किंवा काही वर्ष. ती संस्था आता अस्तित्वात आलेली आहे. श्रीरामकृष्ण मा शारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान. त्याचं कार्यालय डोंबिवलीला आहे आणि ठाणे परिसरामध्ये ती कार्यरत राहणार आहे. अर्थात संपूर्ण महाराष्ट्रातच कार्यरत असणार आहे, पण त्यात ठाणे जिल्ह्यामध्ये त्याचं प्रामुख्याने कार्य राहणार आहे. ही संस्था काय आहे याचा आपल्याला परिचय करून देण्यासाठी आपण एकमेकाला भेटलो आहे. आता प्रमुख असं आहे की आपल्या धर्मामध्ये, विशेषतः भारतीय संस्कृतीमध्ये कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या मधल्या काळामध्ये परकीय आक्रमणामुळे आणि अन्य काही कारणांमुळे हळूहळू मागे पडल्या आणि नवीन पिढीला त्यातल्या कित्येक गोष्टी माहीतच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. हळूहळू त्या सगळ्या कालबाह्य किंवा केवळ पुस्तकामध्ये राहतील अशी भीती निर्माण झालेली आहे. तर त्या सर्व गोष्टींना आपण नव्याने उजाळा देणार आहोत. पुरातनच सगळ्या गोष्टी पण नवीन पद्धतीने किंवा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या सगळ्या करायच्या, अशा प्रकारचा मुख्य विषय त्याच्यामध्ये आहे. आता भारतीय संस्कृतीतलं काय काय आपण घेणार किंवा त्याचं काय या संस्थेमध्ये असणार आहे, तर प्रामुख्याने ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे 4 आश्रम आपल्या संस्कृतीचे मुख्य आधारस्तंभ आहेत. त्यातलं काही प्रमाणात ब्रह्मचर्य आश्रम आज आपल्याकडे उपलब्ध आहे. अगदी किरकोळ प्रमाणात संन्यासाश्रम उपलब्ध आहे. जवळजवळ सगळेच जण गृहस्थाश्रम म्हणजे काय तो बघतात किंवा अनुभवतात, पण शास्त्रात सांगितलं आहे तसा अनुभवत नाही. आणि वानप्रस्थाश्रम हा जवळजवळ लुप्त झाल्यात जमा आहे असा प्रकार आपल्याला सर्वांना माहीत आहे. तर हा वानप्रस्थाश्रम पुनर्जीवित करायचा. त्यानंतर विविध प्रकारचे धार्मिक विषय किंवा सांस्कृतिक विषय, जसं आपण आता आजकाल सभागृह घेऊन किंवा हॉल घेऊन लग्नमुंज हा विषय करतो. काही लोक साखरपुडा किंवा नामकरण संस्कार किंवा पाळण्यात घालण्याचा समारंभ असे सुद्धा सगळे आजकाल हॉल घेऊन करायला लागलेले आहेत, सभागृहामध्ये करायला लागलेले आहेत. पण सर्वच प्रकारचे धार्मिक कार्यक्रम, सर्व प्रकारचे म्हणजे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या शांती असतील, होम हवनं असतील, हे सगळं एका विशिष्ट ठिकाणी आपल्याला अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने करून देणारी जर काही एखादी ठिकाण आपल्याला मिळालं तर आपण अत्यंत आनंदित व्हाल. हे सांगण्याची काही आवश्यकता नाहीच आहे. ही संस्था ते कार्य प्रामुख्याने करणार आहे. आपल्याकडे कार्य सगळं जे धार्मिक व्हायला पाहिजे किंवा जे सांस्कृतिक सगळं आपल्याकडे व्हायला हवं, ते जसं मूळच्या ग्रंथामध्ये किंवा ऋषीमुनींच्या काळामध्ये व्हायचं किंवा तसं सांगितलेलं आहे, त्यातलं आपण 4 कारणासाठी जशास करू शकत नाही. अगदी मनात असलं तरी प्रामुख्याने 4 कारणं कोणती? तर पहिलं म्हणजे मनुष्यबळ आपल्याकडे कमी पडतं. म्हणजे त्यातले तज्ज्ञ मंडळी मिळत नाही, आपल्याला त्याच्यासाठी जेवढा वेळ द्यायला हवा तेवढा वगैरे मिळत नाही. म्हणजे मनुष्यबळाची कमतरता असते, सामुग्रीची कमतरता आहे. म्हणजे काही सामुग्री आपल्याला मिळतच नाही. म्हणजे उदाहरणार्थ असं आहे की काही वैशिष्ट्यपूर्ण देवांच्या अभिषेकांना सहस्रछिद्र कलश लागतात, त्या काही वस्तू मिळत नाही, पण आम्ही त्या हळूहळू तयार केलेल्या आहेत आणि त्याही उपलब्ध करतो. त्याच्यानंतर सामुग्रीची जशी कमतरता आहे, म्हणजे कित्येक कलश जिथे जिथे आपण स्थापन करतो, ज्या ज्या गोष्टींना ज्या ज्या पूजांमध्ये कलश लागतो, त्या सर्व कलशांमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वौषधी, सप्तमृत्तिका, पंचरत्न इत्यादी अनेक गोष्टी घालायच्या असतात. दरवेळी आपल्याला ते जमतातच असं नाही. आता सप्तमृत्तिका म्हणजे घोडे बांधतात तिथली माती, हत्ती बांधतात तिथली माती, अशा प्रकारची सामुग्री आपल्याला मिळत नाही. आणि मग आपण काय करायचं असा प्रश्न पडतो. मग भागवून घ्यायचं इतकी आपल्याला ती सवय झालेली आहे की आता नवीन पिढीला
प्रत्यक्ष कलशामध्ये काय काय घालायचं असतं याच्याबद्दलची माहिती जवळजवळ नाही. गुरुजींना काही काही ना माहिती आहे, पण उपलब्ध नाहीत वस्तू म्हणून ते करू शकत नाही. असे असंख्य कारणं. त्यामुळे थोडक्यात सामुग्रीचं तुटवडा, त्यातलं जाणकार असलेल्या गुरुजींचा तुटवडा, ते करून घ्यायला यजमानांचा तुटवडा. आता यजमानसुद्धा काही वेळा काय करतात की सत्यनारायणच्या पूजेला गुरुजींना बोलवलं की गुरुजी किती वाजता आटोपणार, असा प्रश्न पहिलाच एकदा विचारला की गुरुजींना जर काही उत्साहपूर्ण करायचं असेल तर त्यांचा इतका त्यातला उत्साह निघून जातो की आता म्हणजे ह्यांना लवकर एकदा वेळेत काहीतरी आटवून द्यायचं आहे असं. पण काही मात्र जगातली अशी माणसं असतात की ज्यांना विशेषतः आता भारतातून जे परदेशात जाऊन स्थायिक झालेली मंडळी आहेत, त्या मंडळींना मात्र आपल्या संस्कृतीबद्दल आणि सगळं आजकाल एवढं अभिमानास्पद वाटायला लागलं. कारण त्यांनी पर्याय ब क ड हे जेव्हा बघितले जातात तेव्हा मग पर्याय अचं महत्त्व कळायला लागलं आणि ते ह्यांच्या बाबतीत झालेलं आहे. आणि मग त्यांना असं वाटतं की मूळ शास्त्रात सांगितलेलं किंवा जेवढं चांगल्यात चांगलं आपल्याला करता येईल तेवढं जर करून देणारे गुरुजी आम्हाला मिळाले किंवा तशी जर काही व्यवस्था करण्यात आली तर किती छान होईल असं वाटणं स्वाभाविक व्हायला लागलं आहे. पण अशा कित्येक लोकांना त्यांची जी काही दुधावरची तहान असते ती ताकावर भागवावी लागते. हा प्रकार बऱ्याच वेळा होतो. तर आपली ही संस्था तयार करण्यामध्ये हे मनुष्यबळ, त्याच्यानंतर ही साधनसामुग्रीची कमतरता, हे सगळं निघून जाणार आहे. आता उदाहरणार्थ असं आहे की आपल्याकडे पंचगव्य म्हणजे सोयरसूप संपल्यानंतर किंवा शुद्धीकरणासाठी त्या गायीच्या 5 पदार्थांचा वापर करतात. गोमूत्र, गोमय, दूध, दही आणि तूप. तर या गोष्टी कशा असाव्यात ते शास्त्रकारांनी सांगून ठेवलं. अमुकच वर्णाच्या म्हणजे अमुकच रंगाच्या गायीचं गोमूत्र घ्यावं इत्यादी इत्यादी. म्हणजे आपल्याकडच्या ज्या देशी गायी आहेत त्या गायींपासून ते दूध मिळालेलं असायला पाहिजे, दही मिळालेलं असायला पाहिजे. अशी व्यवस्था आपण आपल्या संस्थेमध्ये करू शकणार. म्हणूनच मुद्दाम ही संस्था स्थापन केली आहे की ज्या ज्या गोष्टींची कमतरता असते, ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आपल्याला झाली पाहिजे, उपलब्धता झाली पाहिजे, ती सगळंच्या सगळं एकाच ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देता येईल का, हा विचार गेली कित्येक वर्ष मनात घोळत होता आणि त्या दृष्टिकोनातून ही संस्था आपण अस्तित्वात आणलेली आहे. आता त्याच्यात अजून आणखीन कितीतरी पैलू आहेत. सगळे पैलू जर एकत्र आपण केले तर एकाच विशिष्ट बॅनर खाली म्हणा किंवा एकाच विशिष्ट संस्थेच्या ठिकाणी एकाच जागी आपल्याला सगळ्या धार्मिक कार्यक्रम, त्याच्याशिवाय सामाजिक कार्यक्रम हे सगळे आपल्याला बघायला मिळतील. उदाहरणार्थ आता कित्येक मंदिरांमध्ये आपल्याकडे दैनंदिन पूजा चालतात, सगळं काही. कित्येक मंदिरं ओस पडलेली पण आहेत. पण खरं मंदिरामध्ये कसं चालायला पाहिजे आदर्शवत, ह्या काही गोष्टी सगळीकडे आपण आता जर सांगायला गेलो तर तिथली ट्रस्ट, तिथले विश्वस्त मंडळ हे स्वीकारू शकत नाही किंवा त्यांना त्यातलं सगळं प्रत्येक गोष्टीचं प्रशिक्षण एकेका संस्थेला देण्यापेक्षा आपणच जर आपल्याकडे काही मंदिरं उभी केली या संस्थेमध्ये तर आदर्शवत अशा प्रकारचे जे काही धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये व्हायला पाहिजे असे कार्यक्रम आपण तिथे करू शकणार आहोत. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी आपण मंदिर समूहसुद्धा करणार. मग तो समूह का घ्यायचा, तर आपली ही जी संस्था आहे ना ती विशिष्ट एका संप्रदायाशी संबंधित नाही. संपूर्ण भारतीय संस्कृती त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे. शक्यतो सुरुवातीला महाराष्ट्राची संस्कृती जास्त करून पुढे घ्यायची, कारण आपल्याकडे दर काही किलोमीटरवरती धार्मिक कार्यक्रम करण्याची पद्धत, रूढी, परंपरा ह्या बदलतात. पण त्याचा सगळ्याचा समन्वय साधायचा पण आपल्याला प्रयत्न करायचा आहे. शास्त्र पण सांभाळायचं आहे, रूढी परंपरांना पण हे सगळं सांभाळायचं आहे. आता याचबरोबर आपल्याला आणखीन एक जे आता मगाशी बोलता सांगितलं की ज्ञानाची कमतरता असते. तर सर्वसामान्य लोकांना जेव्हा ते धार्मिक कार्यक्रम करतात तेव्हा आपण हे असं इथे पाणी सोडा, इथे अमुक अमुक ही वस्तू अशी ठेवा, असं जेव्हा सांगितलं जातं ते का, हे काही त्या भक्ती करणाऱ्या साधकाला किंवा यजमानाला कळत नाही. मग त्यासाठी आपण त्याचीसुद्धा एक योजना केलेली आहे की कुठलाही धार्मिक कार्यक्रम किंवा कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम तेव्हा आपण त्याच्यात सहभागी होणार असं एकदा ठरलं की तुम्ही आपल्या संस्थेमध्ये येणार आणि एक उदाहरणार्थ एक लघुरुद्र करायचं आहे अशी कल्पना, तर आमच्याकडची तज्ज्ञ मंडळी तुम्हाला तो उत्तम प्रकारे लघुरुद्र करून देणार. आणि तो करण्याआधी आता लघुरुद्र वगैरे हे जे काय धार्मिक कार्यक्रम शक्यतो सकाळच्या वेळेला म्हणजे संगव काल म्हणून सांगितलेलं आहे, सूर्योदय झाल्यापासून काही तासामध्ये करावा. बरेचसे धार्मिक विधी असे आहेत, अर्थात काही दुपारी करायचे आहेत, काही संध्याकाळी करायचे आहेत, काही रात्री. आता कृष्ण जन्माष्टमी हा रात्री व्हायचा कार्यक्रम, या असे काही अपवाद वगळता बाकी बरेचसे हे आपल्याला सकाळच्या वेळी करायचे. तर त्यामुळे ज्यांना हा कार्यक्रम करून घ्यायचा आहे ती आपल्या संस्थेमध्ये मंडळी आदल्या दिवशी विशिष्ट वेळेला ही दाखल होती आणि तेव्हा त्यांना जो कार्यक्रम त्यांचा असेल त्या कार्यक्रमाच्या संदर्भातला एक माहितीपट दाखवण्यात येईल, ही त्याच्यामध्ये योजना आहे. आणि त्या माहितीपटातून उद्या आपण काय करणार आहोत त्याची संपूर्ण माहिती त्या माहितीपटाद्वारे म्हणजे छोट्याशा डॉक्युमेंटरीद्वारे. आता कार्यक्रम जेवढा छोटा मोठा असेल त्याप्रमाणे ती डॉक्युमेंटरी लहान मोठी असेल.
म्हणजे पुण्यवाचन नेमकं काय असतं, गणपती पूजन का करायचं, मातृका पूजन म्हणजे नेमकं काय. आपल्या घरी आपण कार्यक्रम करतो तेव्हासुद्धा गुरुजी एक 2-4 मिनटं 5 मिनटं घेऊन आपल्याला वर्णन सांगतात. पण बहुतांश वेळ काय होतं की त्याचं सखोल सांगणं एकतर गुरुजींच्या वेळेमुळे आणि आपल्याकडे असलेल्या सगळ्याच टंचाईमुळे ते शक्य होत नाही. आणि तेवढा वेळ कुठल्याच व्यक्तीला देता येत नाही. इथे मात्र तसं नाही. इथे आपण जर ती माहितीपट तो बघितला किंवा ती डॉक्युमेंटरी जर बघितली तर आपल्याला दुसऱ्या दिवशी करायच्या कार्यक्रमाबद्दलचं आधीच ज्ञान होतं. मुख्यत्वे करून याचा फायदा कशाला होईल, तर लग्न समारंभ जर करायचा असेल तर अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने विवाह समारंभ आपल्याकडे संस्थेमध्ये करून दिला जाईल. सगळे समारंभ, कुठलाही एक असा विषय नसेल की जो कुठल्याही अशा व्यासपीठावर करता येतो. अशा प्रकारचा कुठलाही विषय असू दे तो आपल्याला तिथे करून देण्याची व्यवस्था करता येणं शक्य आहे. हळूहळू आपण तो सुरू करू आणि त्याच्यात हळूहळू वाढ करता करता अशी एक दिवस परिस्थिती होईल की आपल्या संस्कृतीत सांगितलेल्या बहुतांश म्हणजे अगदी 100% म्हणता येणार नाही, पण अगदी 100च्या जवळ जाणारा टक्का हा इथपर्यंत आपण गाठलेला असेल. आणि आता जसं सांगितलं की विवाह संस्कार असेल तर वधूवरांना कळलं पाहिजे की आपल्याला नेमकं हे संस्काराच्या वेळी काय, हे सप्तपदी काय असते, हे राजा होम काय असतो, हे सगळं आदल्या दिवशी जर कळलं आणि त्यांनी ऐकून ठेवलं तर त्यांचं पुढे वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला ऋषीमुनी काय अभिप्रेत धरतायत हे सगळं कळेल. असं प्रत्येक कार्यक्रमाचं करता येईल. मग साधन सामुग्रीची आणखीन आपल्याला आवश्यकता जी हवी आहे त्यासाठी आपल्याला काय काय लागेल, तर उत्तम प्रकारची फुलं लागतील, उत्तम प्रकारची पानं लागतील, बऱ्याचशा गोष्टींसाठी पत्रपूजा. आता आपण बघितलं असेल की गणपतीमध्ये 21 प्रकारची पत्री वापरायला सांगितली आहे. हरताळका, त्याच्यानंतर आपली महालक्ष्म्या, त्याच्यानंतर मंगळागौर, ललिता पंचमी, अनंत चतुर्दशी, कितीतरी व्रतवैकल्य आहेत, अगदी सत्यविनायक, या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण झाडांची पानं देवाला बाहेर सांगितली आहे. तर ती झाडं आपण आपल्याकडे लावू शकतो. सगळ्या प्रकारची फुलझाडं, सगळ्या प्रकारची या सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांची पूर्तता करण्यासाठी लागणारी वनस्पती वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या सगळ्या आपण लावू शकतो. आता ह्या प्रत्येक गोष्टी मी जर आता आपल्याला सांगत बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. म्हणून आपण काय करतो, मी तुम्हाला आपल्या ह्या सगळ्या गोष्टींची झलक सांगितली आणि याच्यामधला आपल्याला ह्याच्यात अजून काय काय करायचं त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्याला देणार आहे. उदाहरणार्थ आपल्याकडे संस्थेमध्ये वानप्रस्थाश्रम असतात. ती अतिशय खास अशा प्रकारची संकल्पना आहे जी आजच्या घडीला भारतामध्ये माझ्या बघण्यात तरी कुठेही नाही आहे. कदाचित आपणही ऐकली नसेल, फक्त कागदोपत्री ऐकलेली असती की वानप्रस्थाश्रम नावाचा आश्रम. पण त्याच्या जागी पर्यायाने आपल्याकडे वृद्धाश्रम नावाचा एक सक्तीचा प्रकार झाला आहे तयार. तो अत्यंत दयनीय आणि अतिशय चुकीचा आहे. पण एकदा जर आपल्याकडे उत्तम प्रकारचा वानप्रस्थाश्रम जर खरोखरच निर्माण झाला तर आपोआपच कित्येक लोकांना, विशेषतः ज्या धार्मिक वृत्तीची आहेत, आध्यात्मिक वृत्तीची मंडळी आहेत, त्यांना एक काम करता येईल की त्यांना पहिल्यापासूनच आपल्या जीवनाचं नियोजन करताना एक वैशिष्ट्यपूर्ण टप्प्यानंतर आपण अशा प्रकारे वानप्रस्थाश्रम घेऊ शकतो. आणि पूर्वीच्या काळी वानप्रस्थाश्रम म्हणजे जंगलात जाऊन राहणं होतं. तसं संन्यासाश्रमसुद्धा काय होता की परिव्राजक अवस्था, म्हणजे एका दिवसावर कुठेही राहायचं नाही आणि 3 दिवसावरती नगरामध्ये राहायचं नाही आणि सारखं भ्रमण करत राहायचं, अशी अवस्था त्यावेळी असायची. आणि भिक्षा मागून तर आता बरेचसे आश्रम आपण बघितले असतील की साधू लोक आता कुटीचेच झाले. म्हणजे एखाद्या आश्रमामध्ये एखाद्या काहीतरी असं बांधून, मठ म्हणा असं काहीतरी बांधून त्याच्यामध्ये राहतात किंवा दुसऱ्याने कोणीतरी बांधलेल्या मठामध्ये राहतात. असं आता कालसापेक्ष झालं आहे ते, म्हणजे आजच्या घडीला ते सोपं झालं आहे. तर एकाच ह्याच्याखाली हा वानप्रस्थाश्रम अस्तित्वात असला की आपल्याला आपल्या आयुष्याचं नियोजन करता येतं की बा ठराविक वयानंतर, म्हणजे माझी मुलं करती सवरती झाली, मुलींची लग्न झाली, सगळे आपापल्या जागी सुरळीत झाले, अशा अवस्थेनंतर आपल्याला हा विचार करता येईल की बा मी माझं आध्यात्मिक जीवन आयुष्याचं जगेन, पण अगदी ताबडतोब संन्यास घेण्या एवढी काही माझी तयारी झालेली नाही, असं बहुतांश लोकांचं असतं. मग त्या लोकांनी आपलं आध्यात्मिक जीवन घरातच जर समजा जगायचं ठरवलं तर त्याला कितीतरी मर्यादा येऊ शकतात. तर अशा लोकांसाठी आपली ही संस्था ती व्यवस्थितपणे त्यांना हा वानप्रस्थाश्रम देऊ शकेल. संस्थेमध्ये बरंच काही काय असेल, नक्षत्रबन असेल, आत्ता जशी मंदिरं सांगितली तसा समूह असेल, त्या मंदिरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारच्या पूजा होतील, धार्मिक कार्यक्रम होतील, अभिषेक, लघुरुद्र, महारुद्र, चंडीयाग वगैरे सगळे. आणि हे सगळं यजमानांसाठी, म्हणजे आपण जेव्हा सांगाल की आमचं अमुक या दिवशी दत्तजयंती आहे तर त्या दिवशी आपल्याकडे शास्त्रोक्त पद्धतीने दत्तजयंतीच्या निमित्त अमुक अमुक करा, तर ते आपण सगळं त्याप्रमाणे ऑनलाईन फॉर्म भरणे म्हणा, ऑफलाईन करणं, हा सगळे जे काही ती हळूहळू आपल्याला जसजशी संस्था अस्तित्वात येईल तसं मी वेळोवेळी सांगत जाईल. त्याशिवाय वेबसाईटवरती पण येईल, यूट्यूबवरनं पण मी आपल्याला सांगत जाईल, फेसबुकवरनं असेल, सगळ्या बाबतीत माहिती देणं हा काही काळजीचं कारण नाही आहे, ते आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील.
तर अशा प्रकारे हे जे धार्मिक कार्यक्रम असतील त्यांना लागणारे जे सामुग्री आहे त्याच्यासाठी मग गोशाळा, नक्षत्रबन म्हणून एक प्रकार असेल की ज्याच्यामध्ये आपण शास्त्रोक्त पद्धतीने ती झाडं लावलेली आणि त्या नक्षत्रबनामध्ये नवग्रहांचं मंदिर वेगवेगळे मंदिरं असते, म्हणजे नवग्रहांची 9 वेगवेगळी छोटी छोटी मंदिरं. त्याच्या बाकीचा जो काही देखावा आहे ना, म्हणजे दगड त्याचे जे म्हणूया किंवा ते रंगरंगोटी, ह्याला आपण जास्त खर्च करणार नाही किंवा त्या देखाव्याला महत्त्व कमी. त्यातला आपला जो काही कार्यक्रम आहे धार्मिक कार्यक्रम तो कसा उत्तम होईल, तो सांस्कृतिक कार्यक्रम कसा उत्तम होईल, सर्वांना त्याच्यात कसा भाग घेता येईल, की कुठल्या कुठल्या कार्यक्रमात भाग घेता येईल. आता त्याच्यामध्ये आणखीन एक आपल्याकडे गोष्ट आता हळूहळू लोप पावत चालली आहे ती म्हणजे राजोपचार पूजा. राजोपचार पूजा म्हणजे काय, तर देवाची जी उत्सव मूर्ती आपण पालखीमध्ये ठेवून पालखीची अशी फेरी घेतो, आपण ती बघितलेली आहे की नरसोबाच्या वाडीला, गाणगापूरला, आपण आपल्या गावातल्या कित्येक मंदिरामध्ये सुद्धा अशी पालखी बघितली असते. त्याशिवाय लोक शिर्डीला चालत जाताना पालखी घेऊन जातात वगैरे. पण शास्त्रोक्त पद्धतीने पालखी कशी काढायची असते त्याचं माहिती कमी लोकांना आहे. तर आपण या मंदिरांच्या निमित्ताने मुख्य देवता जरी आतली जी स्थिर प्रतिष्ठा असली तर त्याची उत्सव मूर्ती बाहेर मुख्य गर्भगृहाच्या बाहेर जो सभागृह असणार त्याच्यामध्ये ती ठेवून त्याच्यामध्ये पूजा करायला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या यजमानांना संधी देऊ शकतो. आता राजोपचार पूजेमध्ये कसं आहे की फक्त नवरा बायको एवढ्याच यजमानांनी बसायला पाहिजे असं आवश्यकता नाही. संपूर्ण कुटुंब त्यात सहभागी होऊ शकतं. मुलगा मुलगी, दीर भावजय, अमुक तमुक नणंदा, म्हणजे असं एक ग्रुप तयार करायचं. एखादा गटाने आपण संपूर्ण मिळून अशा प्रकारची राजोपचार पूजा करू शकतो. आता त्याच्यामध्ये काय होईल, अशी जी पालखी काढली जाईल त्याच्यामध्ये आपल्याच घरातली मंडळी पालखीचे भुई होतील. म्हणजे आपला समजा राम आता प्रिय देवता आहे, तर माझ्या रामाची पालखी घेऊन मला जरा एक काही हे चाललं, काही आपण फेरी मारली असा आनंद घेता येऊ शकतो. त्या राजोपचार पूजेमध्ये अश्वारोहण म्हणजे घोड्यावरून रपेट मारून आणणे, गजारोहण म्हणजे हत्तीवरून मिरवणूक काढणे, पालखी आता सांगितलीच, रथारोहण, नौकाविहार, त्याच्यानंतर आंदोलन, अशा प्रकारचे. त्याच्याबद्दल मी आणखीन सविस्तर स्वतंत्र सांगणार आहे राजोपचार पूजेबद्दल. वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पतीसुद्धा तिथे आपण म्हणजे ज्या विशेषतः या धार्मिक सांस्कृतिक गोष्टींना लागतात त्याही आपण तिथे ठेवणार आहोत. अर्थात याचबरोबर आणखीन कित्येक पुढचे विषय आले म्हणजे त्यासाठी लागणारं जे भक्तमंडळी येणार त्यांच्यासाठी भक्तनिवास, मग त्यांची भोजनाची व्यवस्था, मग हे सगळे गुरुजी जे येणार किंवा अन्य काही जे काम करणारी मंडळी येणार त्यांची व्यवस्था, सगळं म्हणजे त्याला आपल्याला हे जे ऑनलाईन बुकिंग त्यासाठी लागणारी व्यवस्था म्हणजे प्रचंड प्रमाणावरती मनुष्यबळ, प्रचंड प्रमाणावरती ही साधनसामुग्री, या सगळ्यांचा वापर करून आपण ही संस्था पुढे नेणार आहोत. आणि संस्थेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की या सामान्य परिस्थितीमध्ये आपण नर्मदेच्या किनारी वगैरे असे कितीतरी आश्रम बघितले असतात की जे ओस पडतात नंतर, कारण ते व्यक्तिनिष्ठ असतात. ते अमुक एक कोणतरी बुवा बाबा असतो, मग त्याचे चेले तयार होतात आणि मग तो असा एखादा आश्रम, तो बुवा बाबा जेव्हा निघून जातो, शरीर सोडून जातो, मृत्यू पावतो, त्याच्यानंतर मग ते सगळं ओस पडतं, कारण त्याचा पुढे उत्तराधिकारी नसतो. हे का असतं तर आपल्याकडे व्यक्तिपूजेमुळे असं होतं. तर ही काही धार्मिक संस्था जी आपल्याला मी सांगतोय ती काही संदीप सिद्धयची नाही आहे. संदीप सिद्धे हा फक्त पालखीचा भुई आहे. पालखी मध्ये बसलेला देव आहे, तो साक्षात परमेश्वर आहे. त्याच्यासाठी आपण हे कार्य चालवतो. त्यांनी मला प्रेरणा दिली, सध्या आमच्याबरोबर जे सगळं विश्वस्त मंडळ आहे त्यांना प्रेरणा दिली आणि आपण सगळे या पालखीचे एक प्रकारे भुई आहोत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे याचं एक प्रकारचं एक व्यवस्थापन सांगितलेलं असेल, ज्याला आपण वेगळ्या भाषेत एक कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. एक प्रकारचं त्याचं सगळं एक लिखित स्वरूपामध्ये किंवा एक ढाचा तयार केलेला असेल आणि त्या ढाच्याला धरून त्या ढाच्यात अर्थात वेळोवेळी सुधारणा करता येतील. असं काय जरूर नाही की तो ढाचा अगदी पहिल्या दिवशी बनवला तोच कायम राहील असं नाही. आपल्यासारख्यांच्या सूचना, तज्ज्ञ मंडळींच्या सूचना, त्याच्याशिवाय प्रत्यक्ष आपण कार्य करताना आलेल्या आपल्याला काही त्याच्यामध्ये जर काही अडचणी आल्या तर त्याच्यावरती कसं आपल्याला त्यातून बाहेर पडायचा मार्ग शोधता येईल, त्याच्याप्रमाणे मग ह्याच्यामध्ये आपण थोडेफार परिस्थितीजन्य बदल करायचे. पण तो जो कॉन्स्टिट्यूशन असेल, ते जे काही संहिता लिहिलेली असेल, त्या संहितेला अनुलक्षून ते कार्य कायमचं चालत राहतं. तेव्हा किती संदीप सिद्धे जन्माला आले आणि किती जरी गेले, विश्वस्त मंडळातली नवीन मंडळी आली, जुनी मंडळी शरीराने थकली, काही कारणास्तव त्यांचं देहावसान झालं किंवा अन्य काही कारणास्तव ते करू शकले नाही, तरीसुद्धा आपलं कार्य पुढचे शेकडो हजारो वर्ष हे चालू राहिलं पाहिजे अशी त्याच्यामध्ये योजना दिलेली आहे. आणि ह्याचा आपल्याला फार आनंद होईल. म्हणजे असं नाही आहे की इथे संदीप सिद्धेचंच कोणतरी काहीतरी माणसं आहेत वगैरे. आपण सगळे मिळून हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे. कारण बाकी सगळ्या देशांमध्ये त्यांच्या देशाचं सांस्कृतिक गोष्टीची जपणूक करून ठेवतात. आपल्याकडे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याची जपणूक कुठल्याही संस्थेने केलेली माझ्या तरी बघण्यात नाही, किंवा असली तरी त्याचे फॅक्शन्स म्हणजे असे तुकडे, कोणी इथे धार्मिक कार्यक्रम करतो, कोणी कुठेतरी दुसरं नुसताच वानप्रस्थाश्रमसारखा उभा केला आहे. आता इथे वानप्रस्थाश्रम घेण्याचा फायदा काय, तर आपण इथे आणखी ज्या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये हे जे सगळे धार्मिक कार्यक्रम शिकणारे विद्यार्थी येणार आहेत,
म्हणजे ते सुद्धा तिथे असणार आहे. त्याच्याचबरोबर इथे काय असणार आहे तर भजन संस्था आपण तयार करणार आहोत. नामस्मरणासाठी वेगळी जागा, ध्यानासाठी ध्यानगृह, त्याच्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची पारायणं जी आपल्याकडे केली जातात त्या पारायणांसाठी स्वतंत्र अशी व्यवस्था. म्हणजे उदाहरणार्थ की छोट्या छोट्या कुटिया असतील, छोट्या झोपड्या असतील आणि त्याच्यामध्ये आपण पारायण करू शकता अशा, आणि त्याच्यासमोर काही औदुंबर पिंपळाचे झाड वगैरे असेल. म्हणजे ते पवित्र वातावरण, शांत हे सगळं तिथली संपन्न अशा प्रकारचं ठिकाण. आणि मुख्य म्हणजे आपण आनंदाने तिथे 2 दिवस 3 दिवस सुखाने राहू शकलो पाहिजे, गोंगाट नाही. आता आपल्याला धार्मिक ठिकाणी आपण ज्या वेगवेगळ्या जातो, उदाहरणार्थ शिर्डीला जातो, पंढरपूरला जातो, तर तिथे केंद्रित अशा प्रकारचं स्थान आहे. म्हणजे त्यामुळे काय होतं की सगळी रांग जी काय आहे ती त्या पांडुरंगाच्या दर्शनालाच होणार, आणि त्यामुळे मग काय खूप गर्दी, मग त्या निमित्ताने लागणारी दुकानं, मग त्याच्यातली गर्दी, म्हणजे वेगळ्या भाषेत सांगायचं म्हणजे ते सगळं कमर्शियल होऊन जातं. तसं इथे असणार नाही. इथे साधनेसाठी वेगळी जागा आहे. भले एकाच संकुलामध्ये जरी सगळं असलं तरीसुद्धा हे सगळं होणार आहे. तर हे सगळं आम्ही आता सुरू केलं आहे. ते आपल्या उदंत प्रतिसादामुळे मधल्या काळात व्हॉट्सॲपवरती त्याची एक ऑडिओ टाकला होता, एक ध्वनी प्रसुतिका टाकली होती, आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. आणि त्या प्रतिसादामुळे उच्चंबळून आम्ही ही संस्था स्थापन केलेली आहे. त्याचं नाव श्री रामकृष्ण महासारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान असं ठेवलं आहे. का बरं असं आहे तर एकतर मी रामकृष्ण मिशनचा एक कार्यकर्ता म्हणा किंवा स्वयंसेवक आहे असं एक कारण आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या श्री रामकृष्ण परमहंस हे असे एक संत होत गेले की त्यांचं एक मत होतं स्वच्छपणे, जतो मत ततो पथ, म्हणजे जेवढी मतं तेवढे मार्ग. त्यामुळे तुम्ही कुठल्याही मताचे असा, थोडी दत्त महाराजांना भजणारे असा, कृष्णाला भजणारे असा, रामाला भजणारे असा, गणपतीला, देवीला, अन्य काही आपल्या मनात असू दे, वेदांतवाले असू दे, अन्य कुठले द्वैत पक्षाचे असू दे, अद्वैत पक्षाचे असू देत, या सर्व माणसांना, सर्व आपण एकच आहोत, सर्व आपण भारतीय एक आहोत, अशा प्रकारची जी भावना आहे ती दृढ करण्यासाठी ह्याची मदत होते. तर आपल्याला असं वाटतं की बा श्रीपाद श्रीवल्लभ अवतार हा सर्वश्रेष्ठ अवतार, हरकत नाही, असंही आपण म्हणू शकता. कारण शेवटी सर्वम खलु इदम ब्रह्म, सगळीकडे भरलेलं एकच ब्रह्म आहे. आणि वेगळ्या भाषेत सांगायचं म्हणजे एकम सत विप्रा बहुधा वदन्ति, असं आपल्या उपनिषदांनी अगदी गरजून सांगितलेलं आहे की म्हणजे तुम्ही कशाचीही उपासना करा, शेवटी ती एकाच ब्रह्माकडे, एकाच परब्रह्माकडे जाऊन पोचते. आणि हे धोरण आपण जर असं पक्क मनात बाळगलं तर आपल्या भारताबाहेरच्या लोकांकडे हा उत्तम अशा प्रकारचा संदेश जाऊ शकतो की बाबा खरोखरच यांच्यामध्ये एकी आहे, यांच्यामध्ये एकवाक्यता आहे. नाही तर काही लोकांना असं वाटतं की कृष्णाचं करणाऱ्या लोकांचं शंकराशी करणाऱ्या लोकांशी पटत नाही, असा जो बाहेर आपल्या एक मेसेज जातो, आपला एक चुकीचा पायंडा पडला आहे, तो सगळा पुसून टाकण्यात आपली संस्था यशस्वी होती. श्री रामकृष्णांकडे द्वैतवादी, अद्वैतवादी, कृष्णाला मानणारे, रामाला मानणारे, शिवाला मानणारे, देवीला मानणारे सगळ्या प्रकारचे भक्त येत, आणि त्यातल्या कोणालाही तुम्ही करताय ते बंद करा आणि मी सांगतो ते करा असं कधीही रामकृष्णांनी सांगितलं नाही. उलट तुम्ही करताय तेच आणखीन उज्ज्वल पद्धतीने, आणखीन उत्तम कसं करता येईल हेच त्यांनी वेळोवेळी सांगितलं. आणि म्हणून त्यांचं नाव. आणि श्री मा का त्याच्या मागे, तर मा आईचा आशीर्वाद नसेल तर मातृदेवो भव पितृदेवो भव हे जसं आपल्याकडे आहे तसं मांचं नाव असायलाच पाहिजे. त्यामुळे श्रीरामकृष्ण मा सारदा हे गुरुतुल्य अशा प्रकारची नावं, जे सर्व भाव सगळ्यांना जोडणारा अशा प्रकारचा भाव दाखवतात. आणि पुढे भक्ती चेतना प्रतिष्ठान, कलियुगामध्ये भक्तीचं महत्त्व सांगितलं ना, म्हणून भक्तीची चेतना देतं. ही संस्था तुम्हाला भक्तीचं थोडंसं एक प्रकारची चेतना निर्माण करून देईल, तुमच्यामध्ये भक्ती जागृत करून देईल, असा त्याचा अर्थ आहे. प्रतिष्ठान म्हणजे अर्थातच विश्वस्त संस्था म्हणून ते तुमचं नाव आहे. पण हेच नाव असं का वगैरे याच्याविषयी सुद्धा एक स्वतंत्रपणे व्हिडिओ आपण बघणार आहोत. अन्य त्याच्यामध्ये आणखीन सुद्धा ज्या आता आपण नेमकं ह्याच्यात काय करू शकता, तुम्ही म्हणाल की बाबा आमचा ह्याच्यामध्ये रोल काय, हे सगळं तुम्ही करताय, ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा रोल म्हणजे आर्थिक बाजू तर काही एकटा मनुष्य ह्या एवढ्या मोठ्या संस्थेसाठी उचलू शकत नाही. तर प्रत्येकाने जर आपण तिळातिळाने भार उचलायचं ठरवलं, असं जर अगदी आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने ठरवलं तर ही संस्था उभी राहायला नाही, उत्तम प्रकारे कार्यरत व्हायला काहीही अडचण येऊ शकणार नाही, हे आपण अगदी नक्की जाणताच लगेच तुमच्या मनात हे पटवून जाईल. तर त्यामुळे असं काही अगदी जोरदारपणे मी अमुकच इतके रुपये द्यायला पाहिजेत किंवा असं करायला पाहिजे असं काही नाही. पण तरीसुद्धा आपल्याला शक्य होईल तेवढं. आणि बरं, ही संस्था अगदी भरपूर काळ आयुष्यभर चालणार आहे. जेव्हा जेव्हा त्याला आर्थिक गरज लागेल, पहिल्या 10 वर्षात तर मला असं वाटतं कदाचित गरज लागतच राहील, कारण ती मग स्वयंपूर्ण होईल असं नाही आहे. नंतर हळूहळू ती स्वयंपूर्ण होईल. कारण धार्मिक विधी जे केले जातील त्यासाठी आपण काहीतरी मानधन घेणार, कारण ते मानधन घेतलं नाही तर करणाऱ्याला काही मजाच येणार. तर मग ते मानधन जे असेल ते हळूहळू निदान त्या दैनंदिन त्याचा जे काही खर्च असेल तो निघायला तरी कमीत कमी उपयोगी पडेल. तर तो नंतरचा भाग आहे. पण सुरुवातीला आपल्याला एक जमीन घ्यावी लागेल.
हा सगळाच्या सगळा संपूर्ण जो काही डोलारा आहे तो किती जमिनीमध्ये उभा राहू शकतो याची तज्ज्ञ माणसांबरोबर जेव्हा चर्चा केली, विशेषतः जे वास्तुविशारद म्हणजे जे आर्किटेक्ट असतात किंवा अन्य अशा प्रकारची जी मंडळी असते त्यांच्याबरोबर आपण चर्चा आम्ही केली. त्यांना संपूर्ण आमचा कार्यक्रम कागदावरती लिहून दिला, सगळं त्याचं वर्णन झालं. त्याच्यानंतर त्यांनी त्याचा प्रत्येकाला किती किती जमीन लागेल याचा एक आढावा दिला. त्याच्यात आत परत रस्ते लागतील, त्या आत रस्त्यातून वरून फिरणारी काही इलेक्ट्रिकल वगैरे व्हेकल्स लागतील, कारण काही अंतरपर्यंत समजा काही म्हातारे वगैरे व्यक्ती आले तर त्यांना चालता येणार नाही. असं सगळ्या बारीक बारीक गोष्टींचा आम्ही विचार केला आहे, दूरदृष्टी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर असं लक्षात आलेलं आहे की त्याला आता 150 एकरच्या आसपास जमीन लागणार आहे. मग ती जमीन उपलब्ध कुठे होणार, तर ती आम्ही आज बऱ्याच ठिकाणी बघून ठेवली. अर्थात जोपर्यंत पैसा खिशात तयार होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही. तेव्हा आपल्याला मी आपल्या बँकेचा खाता क्रमांक, त्याचा IFSC कोड आणि नाव वगैरे हे सगळं आता आपल्याला मी बोलता बोलता खाली दिसणार आहेच. वेळोवेळी ते खालून फ्लॅश होतं आहे मगासपासून. तर या बँकेच्या खात्यावरती आमच्या श्रीरामकृष्ण महासारदा भक्तिचेतना प्रतिष्ठान किंवा SRMS अशा प्रकारचा घेऊन त्याच्यापुढे भक्तिचेतना प्रतिष्ठान असं ठेवून आपण या बँक अकाउंटला पैसे थेट जमा करू शकता. अर्थात धनादेश देऊ शकता, चेकही देऊ शकता या नावाने, धनाकर्ष म्हणजे आपण डिमांड ड्राफ्ट पण देऊ शकता, अन्य कुठल्याही माध्यमातून आमच्यापर्यंत ही आर्थिक मदत पाठवू शकता. फक्त आठवणीने जे जे लोक हे पैसे पाठवणार आहेत त्यांनी आपला संपूर्ण पत्ता, ईमेल ID, फोन क्रमांक आणि जर 50,000च्या वरती रक्कम देणार असाल तर आठवणीने आपला पॅन म्हणजे परमनंट अकाउंट नंबर ही गोष्ट द्यायला बिलकुल विसरू नका. आणि ही गोष्ट जर आपण कळवली नाही तर दुर्दैवाने ते आलेले पैसे आपल्याला घेता येणार नाहीत, याचं आपण लक्षात ठेवा. याचं कारण असं आहे की असे निनावी आलेले पैसे घेणं म्हणजे ही संस्था काहीतरी वाईट कृत्य करते असा अर्थ होतो. आणि त्यामुळे आपल्याला पावती तर देऊ शकणार नाही हा एक मुद्दा आहेच, पण त्याच्याबरोबर हा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गुप्तधन आपल्याला गुप्तदान करायचं असेल तर नंतर आपली जेव्हा संस्था सुरळीत कार्यरत होईल, मंदिरं वगैरे व्यवस्थित अस्तित्वात येतील, सगळ्या त्यातल्या जेव्हा ढाचे व्यवस्थित येतील तेव्हा कदाचित तिथे जेव्हा पेटी वगैरे असेल तेव्हा आपण गुप्तदान देणं गोष्ट वेगळी आहे. आता संस्थेला प्रत्येकाच्या नावानिशी त्याची पावती त्याला मिळाली पाहिजे. त्याच्या हातात जरी नाही पोचली तरी पावती म्हणजे व्हॉट्सॲपवरनं त्याचं चित्र तरी पोचेल अशी व्यवस्था आपल्याला करायला लागेल. कारण असं आहे की सगळ्या ज्या संस्था असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय असतो, तर संस्थेतले पदाधिकारी काहीतरी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करतात. तर तुम्हाला मी एक शब्दशः अगदी व्यवस्थित आश्वासन देतो, आपल्या ह्या संस्थेमधले विश्वस्त त्यांच्यासमोर सोनं आणून ठेवा, ते दुसऱ्याला हात लावणार नाही इतक्या दर्जाचे विश्वस्त आहेत. कारण विश्वस्त हे फक्त नामचीन आहेत आणि काहीतरी प्रचंड त्यांच्या मागे वलय आहे असं असण्यात काही अर्थ नाही. खरे कार्यकर्ते असतात ते खरे विश्वस्त असतात. आणि मुख्य म्हणजे कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे ते खरे विश्वस्त, ज्यांच्यावरती कुठलाही विश्वास टाकला तर तो विश्वास कोणत्याही प्रकारे ते असार्थ ठरवणार नाहीत असे असायला पाहिजेत. आणि ते परमेश्वरी कृपेने आपल्याला आत्ता तरी मिळालेले आहे. अजूनही कित्येक जी अशा प्रकारची माणसं आहेत ती आपल्यामध्ये जोडली जातील आणि त्यांचा आपण उपयोग करूया. आपण सगळेजण आमच्याबरोबर या. आता पूर्ण वेळ आपण देऊ शकणार नाही मला मान्य, पण आमच्याकडे जसजसं कार्य पुढे सरकेल तसशा काही नोकऱ्या तयार होतील. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या असतील, त्या क्षेत्रात नोकरी म्हणून सुद्धा आपल्यातली काही माणसं करू शकतात. काही वेळ थोड्या वेळासाठी म्हणजे आम्ही फक्त शनिवार रविवारी किंवा सुट्टीच्या वेळी येऊ असंही काही स्वयंसेवक मंडळी असू शकतात, त्यांना यायला हरकत नाही. सगळं मग नाव नोंदणी वगैरे हे सगळं वेळोवेळी सांगत जाईल. आणि अर्थातच सगळं पत्ता वगैरे आपल्यासमोर आहेच, संपर्क क्रमांक, आमचे ईमेल ID हे सगळं दिसतंच आहे आपल्याला ह्याच्यावरती. नसेल तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा नीट जरा बघितलं तर वेळोवेळी आपल्याला हे बघायला मिळणारच आहे. ह्याच्यावर तुम्ही अवश्य संपर्क करू शकता. तेव्हा तुम्ही हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करायचे. हा व्हिडिओ जितक्या लोकांपर्यंत आपण पोचवाल तेवढ्या लोकांना ही माहिती होईल. आणि मग ते फुलाची पाकळी असं काही ना काहीतरी दानधर्म करता आपल्याकडे आर्थिक बळही जमा होईल. आणि दुसरं म्हणजे अशा लोकांना कळल्यामुळे ते आतापासूनच आपल्या मनाचं नियोजन करायला लागतील की काही वर्षानंतर ही संस्था जेव्हा म्हणजे जर व्यवस्थित वेळेतच आर्थिक नियोजन झालं तर अगदी वर्षभराच्या आत आपल्याला जमीन मिळू शकते. कारण आम्ही तशा जमिनींचा अंदाज घेऊन ठेवला आहे. फक्त ठिकाणं आम्ही आत्ता जाहीर का नाही करत, कारण त्याच्या मग हे सगळं चुकून त्या विक्रेत्यांपर्यंत पोहोचेल आणि त्याचे भाव कारणाशिवाय ते हवासवा करू नये, हवाच्या सेवा त्यांनी वाढवू नये. तर यासाठी ही फक्त थोडीशी सिक्रेसी आहे, थोडंसं हे आपण गुप्तता पाळलेली आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला उलट पक्षी वेळोवेळी येऊन आपल्या संस्थेत काय काय घडलं, काय नवीन चांगल्या गोष्टी आहेत, कुठे आम्हाला कमतरता येते, कुठे काय, हे सगळं वेळोवेळी आपल्याला येऊन मी सांगणार आहे. आणि त्यामुळे आपण अगदी याबाबतीत निश्चिंत राहा की इथे कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही याची तुम्ही पूर्ण खात्री बाळगा. आणि मुख्य म्हणजे आता जसं सांगितलं तसं तुम्ही प्रत्यक्ष सहभाग जागोजागी वेळोवेळी घेऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा अर्थातच
राहण्याची व्यवस्था जी असणार त्याचं काही ना काहीतरी मूल्य आपल्याला द्यावं लागेल. जसं आपण शेगावला एक कमी किमतीमध्ये छान अशा प्रकारचे स्वच्छ अशा प्रकारच्या त्याला खोल्या मिळतात, तसाच प्रकार म्हणजे इतकं उत्तम अशा प्रकारच्या सुविधा, मग त्याच्यातसुद्धा मग वर्गीकरण करता येईल की भोजनाची तर व्यवस्था अतिशय उत्तमच ठेवली जाईल. उत्तम म्हणजे काय, तर मुख्य म्हणजे शुद्ध जेवण की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भेसळ नाही किंवा अगदी उत्तम अशा प्रकारचा शाकाहार, आणि अर्थात हे देवाला दाखवलेला नैवेद्य वगैरे असेल त्यामुळे प्रसाद म्हणता येईल त्याला, आणि तो अगदी व्यवस्थित त्या देण्यासाठी व्यवस्था चांगली. हे सगळं जे आहे त्याच्या नियोजनासाठी आपण मदत करू शकता. आम्ही तिथे सोलार एनर्जीचे पॅनल्स लावणार, त्याच्याशिवाय जे गोशाळा असणार त्याच्या गोमयापासून आपल्याला बायोगॅस, गोबर गॅस अशा प्रकारचे सगळे प्रकल्प, त्याच्यातून विद्युत निर्मिती वगैरे सगळं त्याच्यामध्ये राबवलं जाणार आहे. किती सांगू तेवढं कमीच अशा प्रकारचं सगळं आहे. पण सगळ्यात सुरुवातीला याला आपल्याला हवं म्हणजे जमीन. आणि आपण कोणतरी म्हणाल आम्ही एक 10 एकर जमीन देतो त्यात सुरू करा, तर असं करता येणं शक्य नाही. कारण ही सगळ्या गोष्टी जर एकाच विशिष्ट ह्याच्याखाली असल्या, नियंत्रणाखाली एका छत्रछायेखाली असल्या, तरच आपल्याला त्याचा आनंद घेता येणार आहे. आणि तसं ते छत्रछायेखाली येण्यासाठी आपल्याला एकसंध अशी जमीन लागेल, आणि ती एकसंध असेल तरच त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे समजा अशी कल्पना करा की 10 वर्ष हे काम होऊच शकलं नाही तरीसुद्धा काय काळजी करण्याचं कारण नाही. कारण एकसंध जमीन असल्यामुळे त्याच्यात इयर मार्किंग करून ठेवलेलं असेल की अमुक ही जागा अमुक ह्या प्रकल्पासाठी राखीव ठेवलेली आहे. असं एकदा सगळं राखीवकरण केलं, त्याला आपण इयर मार्किंग करून ठेवलं की मग आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. जसजसं आर्थिक बळ, मनुष्यबळ वगैरे येत जाईल तसतसं कार्य पुढे चालत नाही. तेव्हा मधल्या काळामध्ये आपण दिलेले पैसे फुकट गेले असं कधीही होणार नाही याची खात्री बाळगा. कारण नवीन नवीन पिढी आपण तयार करत जाणार, आणि त्या पिढ्या जे सांगितलेलं जसं कार्य आहे तसं ते पुढे चालवत राहणार. अशा प्रकारचं सगळं हे कार्य आहे. आपल्याला हा व्हिडिओ फार आवडला असेल अशी मी कल्पना करतो. मुख्य म्हणजे तुम्हाला आवडला आहे ह्याचं महत्त्व आहेच, पण त्याच्याचबरोबर आणखीन जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोचवा आणि त्यांना सांगा मुख्य म्हणजे की हे अशा अशा प्रकारची संकल्पना आहे, आठवणीने हा व्हिडिओ बघा असं त्यांना सांगा. आणि एकदा त्यांनी व्हिडिओ बघितला की नंतर त्यांना अर्थातच तुम्ही जे माझ्या ओळखीचे आहेत किंवा जे मला ओळखतात गेली कित्येक वर्ष, ते तर सांगतीलच की बाबा ही व्यक्ती अगदी म्हणजे ज्याच्यावर पूर्ण विश्वास टाकता येईल अशा प्रकारची आहे, कुठल्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार इत्यादी होणार नाही ह्याची खात्री होती. आणि मुख्य म्हणजे तुम्ही त्याच्यात सहभागी होणार आहात, आणि ट्रान्सपरन्सी अशी असणार की वेळोवेळी आपल्याला अगदी पारदर्शकपणे आम्ही झालेला खर्च म्हणा किंवा अशा प्रकारचं सगळं उघडपणे सांगणार. आणि जास्तीत जास्त स्वतः त्या संस्थेचे पैसे कसे कमीत कमी खर्च होतील अशा प्रकारचं, आणि जास्तीत जास्त आपली पूर्ण वेळ आम्ही कशी झोकून देऊ याच्यामध्ये, हा विचार आम्ही बघणार आहोत. असं नाही की बाबा थोडाच वेळ त्याला दिला असं, पूर्ण वेळ झोकून देऊन आम्ही हे काम करणार आहोत बरेच जण आमच्यातले. तर त्यामुळे हे यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण मनापासून सहकार्य करा ही आपल्याला मनापासून विनंती करतो. अगदी मी आत्ता संन्यासी वेशची जरी नसलो तरी अगदी मी आपल्याला सांगेन की आपल्यासमोर मी झोळी पसरतो की जेणेकरून हे आपल्या भारतीय संस्कृतीला जपण्याचं कार्य हे कुठेतरी झालंच पाहिजे. अगदी प्रत्येक घरात धार्मिक कार्यक्रम उत्तम होऊ नाही शकत, पण निदान असा होतो किंवा कसा असतो, कसा असायला पाहिजे त्याचं एक आदर्श मॉडेल किंवा एक आदर्श प्रकारचं असं एका ठिकाणी तरी ते बघायला मिळावं. असं जसं प्रदर्शनात असतं तसं जरी असलं तरी आपल्याला पुरेसं होणार आहे, आणि ते आपल्या नवीन पिढीला आपल्याला दाखवायला मिळणार. रक्षाबंधन का असतं, नेमकी खरी रक्षा म्हणजे ती राखी कशी असावी, किती विषय आहेत, म्हणजे सगळ्या धर्मविषयातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, सांस्कृतिक विषयातल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आदर्शवत ऋषीमुनींना कशा अभिप्रेत होत्या, आणि त्या आता परत आधाच्या काळाला पण हे झाल्या पाहिजेत, जुळल्या पाहिजेत. तर अशा प्रकारे आपण ते सगळं देणार आहोत. तर हे सगळं आपल्याला आवडून घ्या, आणि मुख्य म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि जास्तीत जास्त लोकांना उद्युक्त करा. तिळातिळाने जरी आर्थिक मदत आली तरी आम्ही काही दिवसामध्ये जमीन घेऊ शकू, आणि एकदा जमीन घेतली की पुढची कार्य हळूहळू वेगाने सुरू होतील. मोठ्या मोठ्या दात्यांकडे आम्ही आत्ता सुरुवातीला का जात नाही आहोत, तर आधी संकल्पना तुमच्यापर्यंत पोचलीच नाही तर मजा सगळी निघून गेली. कारण हे सगळं आपल्या सर्वांसाठी आहे. ते फक्त वैशिष्ट्यपूर्ण समजा एखादा दाता आला तो म्हणाला मी 10 कोटी रुपये देतो, दुसरा कोण आला म्हणाला मी 25 कोटी देतो, तर काय होईल की प्रकल्प उभा राहील, पण ज्यांना तो कळला पाहिजे अगदी ग्रासरूटपासून अगदी तळागाळापर्यंत तो पोहोचला पाहिजे, ते काम होणार नाही. तेव्हा आणि मुख्य म्हणजे तळागाळातल्या लोकांना आपल्या सर्वांना असं वाटेल की माझा फुल ना फुलाची पाकळी 1 रुपया, 5 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये असे आमचे पोचलेले आहेत, ह्याचा त्यांना आनंद मिळेल, आणि संस्था माझी आहे ही भावना त्याच्यामध्ये तयार होईल. हा उद्देश आहे. आणि हा जो प्रतिसाद बघितल्यानंतर आपल्याला हळूहळू तुमच्या आयुष्याचं एक नियोजन करता येईल की अमुक काळानंतर मी पूर्ण वेळ जाऊन ह्या संस्थेमध्ये राहील. संस्था जर भरभरून यशस्वी झाली तर त्याच्या प्रचंड शाखा आपल्याला करता येतील. प्रत्येक शाखेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे असं कार्य चालवता येईल. या सगळ्याचा आपण विचार करा.
आणि त्याप्रमाणे आपण ह्या पसरलेल्या झोळीमध्ये मनापासून पण आपल्याला यथाशक्ती जमेलच अतिरेक काही नाही करायचं आहे. कारण सध्या कोरोनाचा काळ आहे, आर्थिक आपल्याला नियोजन पण करायचं आहे, ह्या सगळ्यांची आम्हाला जाणीव आहे. पण थेंबे थेंबे तळे साचे, सगळ्यांनी तिळातिळाने जर आपण मदत करायची ठरवली आणि आपण प्रत्यक्ष सेवाभावी विचाराने प्रसंगी काही किमान मोबदल्याच्या अपेक्षेने सुद्धा काही माणसं येऊ शकतील. आपल्याला कार्य जर होणार असेल तर त्याचा मोबदला द्यायला आपल्याला काही मागेपुढे बघण्याची आवश्यकता नाही. तर सर्वांनी मिळून आपण ही संस्थेचं नाव किंवा बाकीचं काही महत्त्व त्याला लक्ष घेऊ नका किंवा हेच नाव का हे असं काही नाही. ही सगळ्यांसाठीची संस्था आहे आणि म्हणून ही आपलीसुद्धा संस्था आहे असं समजून याच्यात आपण हिरिरीने सर्वांनी भाग घ्या असं मी आपल्याला नम्र निवेदन करतो. सर्वांना नमस्कार, धन्यवाद. नर्मदे.